पहा, तुलनीय शब्द. या तुलनीय शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अतुलनीय. तुलनीय या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द आहे अतुलनीय. पुढचा शब्द पाहू आपण, सफल. सफल, एखाद्या गोष्टीमध्ये आपण सफल होतो. तुम्ही भरपूर अभ्यास केला परीक्षेसाठी, सकाळी स्कॉलरशिपचा पिरियड अटेंड केला, दिवसभर शाळेमध्ये शाळेचा अभ्यास करून स्कॉलरशिप विषयी तुम्ही सगळं मार्गदर्शन पाहून घेतलं, ऐकलं, अभ्यास केला, तुम्ही सफल झालात. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला चांगले मार्क पडले, तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहात, म्हणजे तुम्ही सफल झालात. उदाहरणार्थ त्यानंतर एखादा मुलगा असतो, त्याला थोडासा कंटाळा येतो, त्याची गती कमी असते, मग त्याला मार्क्स थोडेसे कमी मिळतात. मग आपण त्याच्यासाठी काय शब्द वापरतो की तो असफल झाला. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने परीक्षेची तयारी परिपूर्ण केली, अभ्यास चांगला केला, सातत्य ठेवला अभ्यासामध्ये, असा विद्यार्थी परीक्षेमध्ये सफल होतो. तर जो विद्यार्थी थोडासा आळशी असतो, मागे मागे राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला मार्क्स कमी मिळतात, त्याचा अभ्यास कमी होतो, असा विद्यार्थी असफल होतो. म्हणून स्कॉलरशिपची तयारी करत असताना सातत्य राखणं गरजेचं आहे. आपल्याला सफल व्हायचे, असफल व्हायचे. तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी पुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहेत, तुमचे तास घेतात, घरी पण शिकवते आई, पप्पा शिकवतात, शाळेमध्ये सर शिकवतात, जिल्हा परिषदेने तुमच्यासाठी ऑनलाईन तासिका आयोजित केलेल्या आहेत. मग तुम्हाला सफल व्हायचं आहे की असफल व्हायचंय? हा, बरोबर, तुम्हाला सर्वांना सफल व्हायचं आहे. म्हणून सर्वांनी दररोज अभ्यास करायचा. पुढील शब्द आपण पाहूयात, यशस्वी. त्याचा विरुद्धार्थी शब्द आपण पाहूयात, स्क्रीनवर तुम्हाला समोर दिसतोय. सफल, असफल नंतर यशस्वी, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अयशस्वी. चांगली कामगिरी करायची असेल, यश संपादन करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला कष्ट करावे लागतील. धावण्याच्या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये पहिला नंबर मिळवायचा असेल, जिल्ह्यामध्ये पहिला नंबर मिळवायचा असेल, घरात झोपून जमणार नाही, तुम्हाला पहाटे उठावं लागेल, व्यायाम करावा लागेल, कसरत करावी लागेल, रनिंग करावी लागेल, तुम्ही यशस्वी होणार. तर तुम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत झोपून राहिले, त्यानंतर मग उठले निवांत, तुम्ही धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होणार नाहीत. तुम्ही काय होणार, मग अयशस्वी होणार. म्हणजे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल, मेहनत करावी लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि मग तुम्ही जर घरात बसून राहिले, झोपून राहिले, सातत्य ठेवलं नाही, अभ्यास केला नाही, धावले नाही, कष्ट केले नाही, तर तुम्ही काय होणार, अयशस्वी होणार. म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कसरत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. पुढचा शब्द आपण पाहूया, दृश्य. दृश्य शब्द या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय समोर. दृश्य या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द आपण पाहूयात, दृश्य, अदृश्य. पा, दृश्य आणि अदृश्य. दृश्य म्हणजे जे दिसतंय असं. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तुमच्या घरामधील वस्तू तुम्हाला दिसत आहेत. या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या वस्तूंना, प्राण्यांना, जे तुम्हाला समोर दिसत आहे, अशांना म्हणायचं दृश्य. दृश्य स्वरूपातील वस्तू, दृश्य स्वरूपातील मानव, जे काही दिसतंय ते दृश्य. त्याच्या विरुद्ध आहे अदृश्य. हे आपल्याला दिसत नाही, अशाला आपण अदृश्य म्हणतो. उदाहरणार्थ आपलं हे जे शरीर आहे, आता तुम्ही मला समोरासमोर पाहतात, हे माझे डोके आहे, हे कपाळ आहे, हे नाक आहे, हे सगळं तुम्हाला आता स्क्रीनवर माझं दिसतंय, याला आपण दृश्य म्हणू. परंतु इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, आतील शरीरातील जे अवयव आहेत, माझं हृदय तुम्हाला सध्या दिसतंय का? नाही दिसत. माझी छातीच्या आतील जे अवयव आहेत, हार्ट, लंग्स वगैरे, हे जे आहेत इंटरनल इंटेस्टाईन वगैरेचे आतील जे अवयव आहेत शरीरातील, ते तुम्हाला दिसत नाहीत, त्याला आपण अदृश्य म्हणू. आणि जे शरीराचे अवयव तुम्हाला बाहेरून दिसत आहेत त्यांना दृश्य स्वरूपात म्हणू. मग निसर्गातील तुम्हाला झाडे दिसतात, निरनिराळे प्राणी दिसतात, पक्षी दिसतात. त्याचा उलट अदृश्य काही वस्तू तुम्हाला दिसत नाहीत, त्या खूप सध्या दूरवर आहेत किंवा नजरेच्या आड आहेत, त्यांना आपण काय म्हणू,
अदृश्य म्हणू. त्यानंतर पुढील शब्द आपण पाहणार आहोत योग्य. एखादं काम आपलं योग्य होतं. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करता, दररोज शाळेत जाता, शाळेतून घरी आल्याच्या नंतर व्यायाम करता, त्यानंतर परत संध्याकाळी जेवण केल्यानंतर अभ्यास करता. हे तुमचं काम झालं योग्य. अयोग्य त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे काम कमी करणे, कामात सातत्य नसणे किंवा कामाचा कंटाळा येणे, अशी जी वृत्ती आहे त्याला म्हणतात अयोग्य. आता काही मुलं आपल्या पप्पांना कामात मदत करतात किंवा आपल्या आई वडिलांना इतर गोष्टीमध्ये मदत करतात. ते त्यांचं जे कृत्य आहे त्याला आपण योग्य म्हणू. उलट काही मुलं काय करतात, कंटाळा करतात, अभ्यासाचा कंटाळा, घरच्यांना मदत करण्याचा कंटाळा, अशा कृतीला काय म्हणतात, अयोग्य म्हणतात. ठीक आहे, पुढील शब्द आपण पाहूयात. पुढचा शब्द आहे नित्य. नित्य या शब्दासाठी पाहू आपण. नित्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल. जो नित्य नियमाने सतत काम करतो तो यशस्वी होतो, तो नित्य असतो. उलट काही माणसं अनित्य असतात म्हणजे त्यांचं काम अनित्य असतं, सातत्याने काम ते करत नाहीत. कधीतरी यायचं, काम करायचं थोडंसं जायचं. जो सातत्याने नित्य नियमाने काम करतो, मग तो व्यायाम असेल. पहा, हिंद केसरी झालेले, महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान असतील, काय महिन्यातून एकदा कुस्ती करतात असं काय नाही, व्यायाम करतात महिन्यातून एकदा असं नाही. तर त्यांचा व्यायाम हा नित्य चालू असतो, त्यांची कुस्ती नित्य चालू असते. म्हणून नित्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनित्य. पुढील शब्द आपण घेऊया आता रसिक. रसिक या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द आपण पाहू. या ठिकाणी स्क्रीनवर रसिक हा शब्द तुम्हाला दिसत आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत अरसिक. रसिक कोणाला म्हणायचं? रसिक त्याला संगीत आवडतं, गायन आवडतं, त्याला म्हणायचं रसिक. आणि ज्याला हे काही आवडत नाही त्याला म्हणायचं अरसिक. तुम्हाला आवडतं की नाही गायन, वादन, कला? तुम्ही नाट्यगृहात जाता, नाटकं पाहता, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहता, भजन कीर्तन पाहता, ऐकता, तुम्ही रसिक आहात, बरोबर? हे मुलं याचा ज्यांना कंटाळा येतो त्यांना अरसिक असं म्हटलं जातं. पुढील शब्द आपण घेऊया. पुढील शब्द आहे समर्थ. एखादी गोष्ट करण्यामध्ये काही माणसं समर्थ असतात, धडाडीने काम करतात आणि समर्थपणे त्या एखाद्या संकटाला, आव्हानाला सामोरे जातात. काही माणसाला मागे राहायची सवय असते, ते कामामध्ये समर्थ नसतात, म्हणजे ते कामामध्ये असमर्थ असतात. हे माणसं आलेल्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देतात, ते यशस्वी होतात. ते आलेल्या परिस्थितीला, संकटाला समर्थपणे तोंड देत नाहीत, ते असमर्थ असतात. म्हणजे समर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असमर्थ. पुढील शब्द आपण घेऊयात. तो शब्द या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे नियमित आणि अनियमित. नियमित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, पहा समोर. नियमित त्याचा विरुद्धार्थी शब्द अनियमित. अनियमित. नियमित अभ्यास करा, यशस्वी व्हा. तर नियमित अभ्यास केला, नियमित सराव केला, विविध जी कौशल्य असतात ती कौशल्य सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यासात चांगले आहात परंतु तुम्हाला पोहायला येणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला नियमित सराव पण करावा लागेल पोहायचा. तुम्ही भरपूर अभ्यास केला, यशस्वी झालात, खूप मोठी नोकरी मिळाली आणि तुम्ही शेतात गेलात एका दिवशी फिरायला आणि जर असं घडलं की तुम्हाला त्या ठिकाणी असं लक्षात आलं की विहिरीमध्ये एखादा प्राणी पडलेला आहे, तो प्राणी काढायचा आहे, तर तुम्हाला पोहता येणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला काही कौशल्य येणं सुद्धा गरजेचं आहे. पोहणे असेल, सायकल चालवणे असेल, या गोष्टी येणं. मग त्यासाठी तुम्हाला पोहण्याचा नियमित सराव करावा लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या परिसरात जे काही उपलब्ध आहे, विहीर असेल किंवा स्विमिंग टँक असेल, त्या ठिकाणी जाऊन काही दिवस नियमित पोहण्याचा सराव करावा लागेल, तर तुम्हाला चांगलं पोहता येईल. जे मुलं विहिरीत किंवा स्विमिंग टँक मध्ये जाणार नाहीत, तलावामध्ये जाऊन नियमित व्यायाम करणार नाहीत पोहायचा किंवा सराव करणार नाहीत, अनियमित राहतील, ते पोहण्यात परफेक्ट होणार नाहीत. म्हणून नियमित
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनियमित. मग आपल्याला काय करायचंय? कोणतंही काम करताना नियमित करायचं. नियमित काम केल्यावर तुम्ही यशस्वी होणार, अनियमित काम केल्यावर यशस्वी होण्याला अडचणी येणार. पुढील शब्द आपण या ठिकाणी घेऊयात. स्क्रीनवर पुढचा शब्द जो आहे रुंद. रुंद या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अरुंद. रुंद त्याच्यामध्ये स्पेस आहे, अंतर आहे, अशा गोष्टीला आपण रुंद म्हणतो. उदाहरण त्याचा विरुद्ध शब्द आहे अरुंद. काही शहरामधील रस्ते रुंद असतात. उदाहरणार्थ पुणे शहरातील रस्ते असतील, अहमदनगर शहरातील रस्ते असतील, कोल्हापूर शहरातील रस्ते असतील, ते रस्ते कसे आहेत? रुंद आहेत. मात्र जे काही जुने शहर आहेत, उदाहरणार्थ काशी. काशी या ठिकाणी जर तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी जुन्या शहरामध्ये, काशी शहर जे मुख्य शहर आहे जुनं, त्या शहरामध्ये जर पाहिले तर अरुंद रस्ते आहेत. त्यामधून फक्त एक माणूस किंवा दोन माणसंच चालू शकतात. म्हणजे त्याला आपण अरुंद म्हणतो. ज्याची रुंदी कमी आहे ते अरुंद, आणि ज्याची रुंदी जास्त आहे ते रुंद. पुढील शब्द आपण घेऊया नियंत्रित. नियंत्रित या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नियंत्रित. नियंत्रित अनियंत्रित त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनियंत्रित. एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे आणि एखाद्या गोष्टीवर नियंत्रण नसणे. त्या गोष्टीवर नियंत्रण आहे अशाला नियंत्रित म्हणतात. त्या गोष्टीवर नियंत्रण नाही अशा गोष्टीला अनियंत्रित म्हणतात. आपण सुद्धा एखादं जे चांगलं काम आहे त्याच्यावर आपलं नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपला एखादा मित्र असेल, तो जर थोडासा टाळाटाळ करत असेल अभ्यास करायला, आपण थोडस त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. तो अभ्यास करतो की नाही. आपल्या वर्गातील जे काही मागे मुलं आहेत अभ्यासामध्ये, अशा मुलावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. ते अभ्यास घरी गेल्यावर करतात की नाही, की जास्त वेळ फिरायला जातात, अशा मुलावर आपण नियंत्रण ठेवायचं. तुम्ही जर नियंत्रण ठेवलं ते मुलं अभ्यास चांगला करतील. त्या मुलावर नियंत्रण नाही असे अनियंत्रित मुलं जे आहेत ते अभ्यासामध्ये सातत्य ठेवणार नाहीत. आपण पुढील शब्द घेऊया या ठिकाणी लिखित. या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्द आपण पाहणार आहोत. लिखित आणि त्यासाठीचा विरुद्धार्थी शब्द लिखित. अलिखित. लिहून ठेवलेलं आहे त्याला लिखित म्हणतात. इतिहासामध्ये काही साधनं हे लिहून ठेवलेले आहेत. त्या साधनांचा, त्या लिखित साधनांचा इतिहासाच्या अभ्यासामध्ये उपयोग होतो. उलट काही साधनं इतिहासातील अलिखित असतात. मग ते मौखिक असतील, याने त्याला गोष्ट सांगितली, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला, तोंडी सांगितला, तो झाला अलिखित. मात्र जुन्या काळातील ज्या बखरी आहेत किंवा लिहून ठेवलेले इतिहासाचे जे पुरावे आहेत, मग ते ताम्रपट असतील, शिलालेख असतील, या साधनांना ताम्रपट, शिलालेख, या त्यानंतर लिहून ठेवलेले इतर काही जुन्या काळातील पुस्तकं असतील, त्यांना आपण लिखित साहित्य म्हणतो. आणि अलिखित साहित्य काय कशाला म्हणतात? की जे तोंडी बोललं जातं, किंवा जुन्या काळात कोणते राजे होऊन गेले, चांगले राजे होऊन गेले, आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या तोंडी गोष्टी सांगितल्या त्यांना काय म्हणू आपण? अलिखित साधनं म्हणू. म्हणजेच लिखित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अलिखित. पुढील शब्द आपण घेऊया. पुढचा शब्द आहे समान. समान. समान या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे असमान. बाबांनी बाजारातून काही चांगली खेळणी आणली लहान मुलांसाठी. घरी एक भाऊ आहे, एक बहीण आहे. दोन खेळणी आणली बाबांनी. एका भावाला एक खेळणी दिली, बहिणीला एक खेळणी झाली, ती झाली समान वाटणी. परंतु दोन्ही खेळणी जर भावालाच दिली तुमच्या, तर ती समान वाटणी होणार नाही. त्याला असमान वाटणी असं म्हणू. म्हणजे त्या वस्तूचे सारखे भाग केले जातात, त्याची वाटणी सारखी केली जाते, त्याला काय म्हणतो आपण? समान म्हणतो. आणि ज्याची सारखी वाटणी होत नाही त्याला काय म्हणतो आपण? असमान म्हणतो. म्हणून समान हे धोरण अवलंबणं गरजेचं आहे. वर्गामध्ये जर तुम्हाला फळं जरी सरांनी आणली तरी सगळ्यांना सारखी दिली जातात?
पोषण आहारामध्ये तुम्हाला केळी दिली जाते, अंडी दिली जाते, चिक्की दिली जाते, सर्वांना सारखी दिली जाते का नाही? म्हणजे तुमचा वाटा कसा असतो? समान असतो. उलट तरी जर एखादा मुलगा स्वतःसाठी घेणार असेल, सगळंच आपल्यासाठी पाहिजे, तिथं समान वाटणी होईल का? नाही होणार. त्या ठिकाणी वाटणी कशी होणार? असमान होणार. पुढील शब्द आपण घेऊया, निश्चित. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनिश्चित. एखादी गोष्ट तुमच्या लक्षात येते की आता आपला विजय निश्चित आहे, आपला विजय निश्चित आहे. तुमचा खो खोचा संघ जिल्हा स्तरावर गेला, तुम्ही समोरच्या संघाचे बरेचसे गडी आउट केले, तुमच्या लक्षात येतं आपला विजय या ठिकाणी निश्चित आहे. आपण समोरच्या संघाचे 8 खेळाडू बाद केलेले आहेत, आपल्या संघाचा विजय निश्चित आहे. तुम्हाला एक आत्मविश्वास येतो. मात्र जर तुम्ही सरावच केला नाही आणि सराव केला नाही, मोठ्या संघाशी तुम्ही सामना करायचं ठरवलं, तुमचा विजय निश्चित होईल हे सांगता येत नाही. तिथं जिथं निश्चितता नाही त्या ठिकाणी अनिश्चितता असते, असंभाव्यता असते. म्हणून निश्चित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनिश्चित. पुढील शब्द आपण घेऊया, नीती. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नीती, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनीती. पा, जो चांगलं वागतो, सर्वांना मदत करतो, कोणाला त्रास देत नाही, अशा माणसाला म्हणतात नीतिवान माणूस. त्याचे सगळे कामं चांगले असतात, तो कोणाला त्रास देत नाही, त्याची नीती चांगली असते. उलट काही माणसं दुसऱ्याचा खोडसाळपणा करतात, दुसऱ्याला मुद्दाम त्रास देतात. अशा माणसाला ची नीती जी असते ती अनीती असते, म्हणजे चांगलं काम तो करू शकत नाही, अनीती करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा वर्गामध्ये नीतीने राहिलं पाहिजे, नीती नियम पाळून राहिलं पाहिजे, शाळेचे नियम पाळले पाहिजेत. कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास द्यायचा नाही, उलट त्याला अभ्यासात मदत करायची. स्कॉलरशिप परीक्षेत त्याला काही अडचण येते का, त्याला काही वाचनाला अडचण येते का, त्याला मदत करत राहा, नीती नियमाने वागा. गावातील तुमच्या परिसरातील सर्व लोक जर नीती नियमाने वागले तर त्या ठिकाणी आपला देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनीती. पुढील शब्द आपण पाहणार आहोत, विकारी. विकारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अविकारी. पुढील शब्द घेऊयात या ठिकाणी, न्याय. न्याय, अन्याय. जी माणसं चांगल्या पद्धतीने वागतात, इतरांना त्रास देत नाहीत, एखाद्यात वाद निर्माण झाले तर तिथं समसमान दोघांच्या बाजूने न्याय देतात. न्याय देतात म्हणजे निवाडा करतात, चांगले वागतात, त्यांना न्यायी माणसं. उलट काही अन्याय करतात, दुसऱ्यांना त्रास देतात, अशांना म्हणतात अन्यायी माणसं. म्हणजे न्याय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अन्याय. आता पुढील शब्द आहे विचारी. विचारी शब्द, विचारपूर्वक वागणं, विचारपूर्वक राहणं, सगळं आचरण चांगलं असणं, ही माणसं विचारी असतात. उलट काही माणसं जे आहेत ते काही बात नाहीत, मागचं पुढचं नाही, आपल्याला सगळं पाहिजे, जमीन मलाच पाहिजे, पैसा मलाच पाहिजे, आमदार मीच पाहिजे, मंत्री मीच पाहिजे, म्हणजे सगळं मलाच पाहिजे. माझे वडील मंत्री होते, मी पण आमदार पाहिजे, मलाच आमदारकी पाहिजे, मलाच खासदारकी पाहिजे, मलाच पैसा पाहिजे, मलाच गाड्या पाहिजे. विचार दुसऱ्याचा करत नाहीत. म्हणजेच विचारी त्याच्या विरुद्ध अविचारी हा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर पुढील शब्द आहे पराजित. पराजित, त्याचा पराजित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण पाहणार आहोत अपराजित. भरपूर सराव केला, फुटबॉलचा संघ आहे, भरपूर सराव केला, समोरच्या संघाला तुम्ही पराजित केलं, हरवलं, तो संघ पराजित झाला, त्यांचा सराव नव्हता, तुम्ही जिंकलात, तुम्ही अपराजित आहात. म्हणजे पराजित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपराजित. पुढील शब्द आहे विभक्त. आता खेडेगावामध्ये असं झालंय किंवा शहरातही तीच प्रवृत्ती झालेली आहे, लग्न झालं की लगेच विभक्त व्हायचं. पूर्वीच्या काळी कुटुंब एकत्रित असायचं, आजी आजोबा त्यांचे असणारे मुलं मुली सगळे एकत्र, त्यांचे 2-3 पिढ्याचे लोक एकत्र आल्यासारखं खूप मोठं कुटुंब असायचं. परंतु आता विवाह झाला
की आई वडिलातून सुद्धा वेगळे होणारी काही माणसं आहेत. एकटाच मुलगा आहे, पत्नी आहे आणि आई वडील आहेत, त्यांच्यातून सुद्धा बाजूला राहणारी माणसं आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांना, आता तुम्ही लहान आहात, परंतु आईची आणि पप्पांची हळूच त्यांच्या कानामध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे की आपण आई वडिला आजी आजोबांची काळजी घ्यायला पाहिजे, सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. ते एकत्र राहतात त्यांना अविभक्त म्हणतात आणि जे लगेच वेगळे होतात त्यांना विभक्त असं म्हटलं जातं. पुढील शब्द आहे परिचित आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिचित. जी गोष्ट आपल्याला माहित आहे तिला परिचित म्हणतात आणि जी गोष्ट आपल्याला माहित नाही तिला अपरिचित असं म्हटलं जातं. आता जे परिचित आहे, ते माहित आहे, ते आपल्याला त्याचा ज्ञानात उपयोग होतो, पण जे अपरिचित आहे ते माहित करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ एखादा संबंध गणितातील एखादं उदाहरण तुमच्या जर लक्षात येत नसेल तर ते गणितातील अपरिचित उदाहरण जे आहे ते आपण शिक्षकाकडून समजून घेतलं पाहिजे. एखादा सिद्धांत, एखादी संकल्पना जर आपल्याला जड जात असेल, नवीन असेल, तर ती आपण वरील वर्गातील विद्यार्थ्याकडून समजून घेतली पाहिजे. अपरिचित शब्द असतात जे आपल्याला माहित नाहीत, असे शब्द आपण परिचित करून घेतले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. पुढील शब्द आपण पाहूया विवाहित. विवाहित या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अविवाहित. पाहू आपण विवाहित, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अविवाहित. ज्याचं लग्न झालेलं आहे अशाला विवाहित म्हणतात आणि ज्याचं लग्न झालेलं नाही त्याला अविवाहित असं म्हटलं जातं. आता तुम्ही सध्याच्या प्रचलित पद्धती पाहत असणार, मुलींचा जन्मदर कमी झालेला आहे, मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणून मुली कमी असल्यामुळं खेडेपाड्यामध्ये अनेक मुलं शिल्लक आहेत, अशांना पत्नी मिळणं अवघड झालेलं आहे की नाही. हे अविवाहितांचं प्रमाण वाढत चाललंय का, तर पूर्वीच्या काळी ज्या ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये मुलींचं प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे. तुम्ही आता सुजाण नागरिक काही दिवसांनी होणार आहात की नाही. मुलींच्या शिक्षणाकडं, मुलींच्या जन्मदराकडं, मुलींना सहानुभूतीने वागवणं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण जो शब्द घेतलेला आहे विवाहित आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अविवाहित. ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला विवाहित म्हणतात, ज्याचं लग्न झालेलं नाही त्याला अविवाहित असं म्हटलेलं आहे. पुढील शब्द आपण घेऊयात पवित्र अपवित्र. चांगलं काम करतो तो पवित्र, जो चांगला अभ्यास करतो तो पवित्र, ज्याच्या हातून चांगले कामं होतात, समाजाला मदत केली जाते, वृक्षारोपण केलं जातं, शाळेमध्ये सन्मानाने तो राहतो, इतरांना त्रास देत नाही, असा विद्यार्थी चांगला, अशी माणसं चांगली, त्यांना आपण पवित्र म्हणू. अपवित्र कोण, जे दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्याचा छळ करतात, अशाला आपण अपवित्र म्हणू. पुढील शब्द आपण पाहूयात. पुढचा शब्द आहे विवेकी, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अविवेकी. विवेकी अविवेकी. विवेकी म्हणजे विचार करणारा, जो विचार करतो तो विवेकी, आणि जो विचार करत नाही त्याला काय म्हणतात अविवेकी असं म्हटलं जातं. विवेकी अविवेकी. पुढील शब्द घेऊया आपण पारदर्शक, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अपारदर्शक. आता हे विज्ञानामध्ये, परिसर अभ्यासामध्ये हे शब्द तुम्हाला गेलेले आहेत, पारदर्शक आणि अपारदर्शक. ज्या वस्तूतून आपल्याला पलीकडचं दिसतं त्याला आपण काय म्हणतो पारदर्शक. मग उदाहरणार्थ काच असेल, काचेतून आपल्याला पलीकडचं दिसतं, मात्र ज्या वस्तूतून पलीकडचं दिसत नाही, भिंत असेल, भिंतीतलं आपल्याला पलीकडचं दिसत नाही, त्याला आपण अपारदर्शक म्हणतो. पाणी हे पारदर्शक आहे, पाण्यातून आपल्याला पलीकडचं दिसतं, म्हणून पाण्याला आपण काय म्हणतो पारदर्शक म्हणतो. आणि एखादा टेबल असेल, टेबलच्या फळीतून आपल्याला पलीकडचं दिसत नाही, त्याला आपण अपारदर्शक म्हणतो. म्हणजे पारदर्शक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपारदर्शक. यानंतर पुढील शब्द आपण घेऊयात विश्वास. विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अविश्वास. विश्वास, एखादा माणूस विश्वासू असतो, दिलेलं काम पूर्ण करतो, वेळेत करतो, विश्वासघात करत नाही. जो विश्वास करत, ज्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही अशाला अविश्वासू असं माणूस म्हणतात. तुम्हाला विश्वासू बनायचं आहे म्हणून तुम्ही चांगलं काम करायचं, दिलेला शब्द पाळायचं, बरोबर.
म्हणजे विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अविश्वास. पुढील शब्द आपण घेऊयात. पूर्ण अपूर्ण. पूर्ण अपूर्ण. एखादी गोष्ट जर असेल तर ती पूर्ण पूर्ण भाग असेल त्याला आपण पूर्ण म्हणतो. जर पूर्ण भाग नसेल तर त्याला अपूर्ण असं म्हटलं जातं. भाकरी आहे, भाकरी जर पूर्ण घेतली ती पूर्ण होईल आणि जर अर्धी घेतली तर ती अपूर्ण झाली. म्हणजे पूर्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला अपूर्ण. पुढील शब्द आपण पाहूया. विस्मरणीय. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अविस्मरणीय. आता या ठिकाणी भरपूर शब्द आपण सरावासाठी घेतलेले आहेत. स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी शब्द दिसत आहेत. या शब्दांचा तुम्ही घरी सराव करू शकता. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे शब्द आहेत. अन हा उपसर्ग लागून सुद्धा तयार होणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. उदाहरणार्थ अनुभवी, अनअनुभवी, अपेक्षित, अनपेक्षित, अवधान, अनावधान. स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला शब्द दिसतील पहा. आदर, अनादर, आरोग्य, अनारोग्य. या शब्दाचं तुम्ही भरपूर वाचन करा. विरुद्धार्थी शब्द वाचत राहा, त्याचा सराव करत राहा. ना हा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहेत. आवड, नावड, आवडता, ना आवडता. तुम्हाला आवडता व्हायचं असेल तर चांगलं काम करा. ना आवडता व्हायचं असेल तर मग तुम्ही समाजामध्ये तुम्हाला चांगलं स्थान राहणार नाही. असे शब्द या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. या शब्दांचं भरपूर असं वाचन तुम्ही करायचं आहे. आता नी, नी, व, दू हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत पहा. अपराधी, अपराधी, निरपराधी. काय म्हणले? हा. आधार, निराधार, आशा, निराशा, उपद्रवी, निरुपद्रवी, उत्साही, निरुत्साही, उपयोगी, निरुपयोगी, उपाय, निरुपाय, व्यसनी, निर्व्यसनी. असे भरपूर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. काही जे शब्द आहेत गैर, बे, बिन, हे उपसर्ग लागून सुद्धा तयार होणारे शब्द आहेत. उदाहरणार्थ इमानी, बेईमानी, कायदेशीर, बेकायदेशीर, कृपा, अवकृपा, गुण, अवगुण, गुणी, अवगुणी. तुम्हाला गुणी व्हायचं असेल चांगलं काम करा, मुलांना मदत करा. एखाद्याचा पेन खराब झालेला असेल त्याला मदत करा. पेन्सिल खराब झाली तुमच्याकडे असेल त्याला मदत करा. अभ्यासात मदत करा. तुम्ही गुणी विद्यार्थी म्हणून तुमचा गौरव शाळेमध्ये होईल. तुम्ही अवगुणी होऊ नका, गुणी व्हा. पुढील शब्द आपण या ठिकाणी पाहू. बिनचूक, जबाबदार, बेजबाबदार, पगारी, बिनपगारी. असे भरपूर शब्द या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. वेगवेगळे उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द सुद्धा या ठिकाणी आहेत. अतिवृष्टी, अनावृष्टी. जिथं भरपूर पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी म्हणतात. ज्या ठिकाणी पाऊस कमी पडलाय त्याला काय म्हटलं जातं? अनावृष्टी म्हटलं जातं. असे या ठिकाणी तुम्हाला भरपूर शब्द स्क्रीनवर दिसत आहेत. आकर्षक, अनाकर्षक, इहलौकिक, पारलौकिक, उत्कर्ष, अपकर्ष. काम जर चांगलं केलं त्याला उत्कृष्ट म्हटलं जातं. काम जर चांगलं केलं नाही निकृष्ट दर्जा मिळतो. उन्नती, अवनती, उपकार, अपकार, नशीबवान, कम नशिबी. नशीबवान कोणाला म्हणतात? त्याच्याकडून चांगले कामं होतात, त्याला यश संपादन होतं. नशीबवान म्हणतात त्याच्याकडून चांगले कामं होत नाही, अशा माणसाला कम नशिबी म्हटलं जातं. पराजय. या ठिकाणी असे भरपूर शब्द तुम्हाला वाचनासाठी पाठ्यपुस्तकामध्ये सापडतात. वेगवेगळे संदर्भ साहित्य जे आहेत त्याच्यामध्ये शब्द सापडतात. या शब्दांचा आपण भरपूर सराव करायचा आहे आणि परीक्षेमध्ये यश संपादन करायचं आहे. आता आपण तुमच्या सरावासाठी काही प्रश्न पाहणार आहोत. सुरुवातीला आपण नमुना दाखल काही प्रश्न पाहणार आहोत, त्यांचा सराव घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण मागील काही वर्षामध्ये त्या परीक्षेला मुख्य परीक्षेला जे प्रश्न येऊन गेले त्यांचा सराव घेणार आहोत.
या ठिकाणी प्रश्न पहा, पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हे लक्षात ठेवलं पाहिजे की परीक्षेला काही फसवे प्रश्न असतात. आपण प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे. एकदा जर उलगडा होत नसेल तर आपण तो प्रश्न दोनदा वाचायचा आणि समर्पक वेळेत वेळेत आणि समर्पकपणे निर्णय घेऊन अचूक असं वर्तुळ आपल्याला रंगवता आलं पाहिजे. वर्तुळ रंगवत असताना त्या वर्तुळाची काळजी घ्यायची, बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा थोडंसं रंगवायचं नाही, तो गोल पूर्ण बसला पाहिजे. त्या ठिकाणी आपण आता सरावासाठी काही प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा, पहिल्या प्रश्नातला पहिला अंक जो आहे तो हा शब्द आहे न्यूनता. आता न्यूनता या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द. एखाद्या गोष्टीत न्यूनता राहिली म्हणजे काहीतरी कमी राहिलेलं आहे, मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द आता या ठिकाणी पाहूया आपण. तुम्हाला न्यूनता हा शब्द दिसतोय. न्यूनता कमीपणा आहे की नाही, कमतरता. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आता याच्यातला कोणता येईल? न्यूनता म्हणजे कमतरता, हा येऊ शकत नाही. न्यूनता म्हणजे चंचन, हा येऊ शकत नाही. न्यूनताच्या विरुद्ध न्यूनता, त्याच्या विरुद्ध चंचन येऊ शकत नाही. न्यूनता त्याच्या विरुद्ध प्रसिद्धी, हा पण येऊ शकत नाही. तर न्यूनता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता. न्यूनता म्हणजे काहीतरी कमी असणं आणि भरपूर त्याच्याकडे उपलब्ध आहे, त्याला विपुलता म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा दोन गोल कसा करायचा आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे. या ठिकाणी काळ्या बॉल पेनने किंवा निळ्या बॉल पेनने तो गोल पूर्ण आपण रंगवू शकतो. दुसरा शब्द आहे ग्राहक. ग्राहक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता या ठिकाणी गिराईक दिलेला आहे, उधार दिलेला आहे. गिराईक होऊ शकत नाही, उधार होऊ शकत नाही, विक्री होऊ शकत नाही. मग या ठिकाणी ग्राहक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल विक्रेता. म्हणजेच पर्याय क्रमांक किती झाला? 4 झाला. पर्याय क्रमांक 4 चं वर्तुळ तुम्ही गोल करायचे. आपण प्रश्न पाहू. कोमल. कोमल या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द मऊ होणार नाही, मुक्त होणार नाही, पाषाण होणार नाही. मग काय होईल तुम्ही सांगा बरं, तुम्ही विचार करून सांगा, कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. या प्रश्नाचं उत्तर काय येईल? कोमल या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय येईल सांगा बरं, कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. हा छान, वा. हा गणेशने पण सांगितलेलं आहे, छान. या ठिकाणी कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल कठोर. कोमल त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? कठोर. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2 हे त्यासाठीचे उत्तर आलेलं आहे. पुढचा शब्द आहे सुलक्षणी. चांगले लक्षण असणारा. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. त्याचे पर्याय आहेत विलक्षण, भागी. विलक्षण होऊ शकणार नाही, दुर्भागी होऊ शकणार नाही, भाग्यवान होऊ शकणार नाही. मग सुलक्षणी याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? अवलक्षणी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपलं योग्य उत्तर असेल. तुम्हाला पर्याय क्रमांक 4 रंगवावा लागेल. आता पुढे आहे उदार. उदार या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आता तुम्ही शोधायचा आहे, मी सांगणार नाही उत्तर. आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याची नोंद करायची आहे. हा छान, बऱ्याचशा विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर येत आहेत. ओके, हा हा महेशने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पहा या ठिकाणी उदार त्याचा विरुद्धार्थी शब्द हतभागी, अयोग्य, संपदा हे होऊ शकत नाही. तर उदार चा विरुद्धार्थी शब्द आहे अनुदार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. पुढे आपण पाहूयात. पुढचा शब्द आहे सफल. सफल या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आता आपण या ठिकाणी पाहूयात. सफल विरुद्धार्थी शब्द. हा चला विचार करा, उत्तर सांगा, कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. हा छान, वा वा वा.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तराचा पर्याय सांगितलेला आहे. ओके, या ठिकाणी पहा आता सफल. सफल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहू. अस्वस्थ होणार नाही, दुष्कर होणार नाही, असमाधान सुद्धा पर्याय बसत नाही. तर सफल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निष्फळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी त्याचं येईल. पुढचा शब्द आहे उग्र. उग्र तिला नदी उग्र रूप धारण करते, की नाही, भयानक पूर येतो. अशा वेळेस आपण म्हणतो नदीने उग्र रूप धारण केलेलं आहे. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल? नीरस होऊ शकत नाही, सूक्ष्म म्हणजे लहान ते होऊ शकत नाही, सुगंध फुलाचा सुगंध होऊ शकत नाही. मग पर्याय शिल्लक राहिला तो सौम्य. म्हणजे उग्र या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय झाला? सौम्य. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे स्वस्थ. स्वस्थ या शब्दासाठी आपण विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत ते पाहूयात. विरुद्धार्थी शब्द पर्याय दिलेला पाहिला आहे महाग, अस्वस्थ, प्रसन्न, कृश हे पर्याय दिलेले आहेत. आता स्वस्थ त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल? अस्वस्थ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. पुढे आहे रेलचेल. भरपूर काही उपलब्ध असणं. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपण आता शोधायचा आहे. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत अभाव, विपुलता, त्यानंतर टाकाऊ आणि भरपूर. त्याच्या विरुद्धार्थी शब्द असेल, रेलचेलच्या विरुद्धार्थी शब्द असेल अभाव. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर 10वा प्रश्न आपण पाहणार आहोत. तो शब्द आहे कर्कश. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हा शब्द जो आहे कर्कश, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कर्कश या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द रम्य होऊ शकत नाही, धसाडा होऊ शकत नाही, कठोर होऊ शकत नाही. मग पर्याय कोणता शिल्लक राहिला? कर्कश या शब्दाला समानार्थी शब्द आहे मंजूळ. काहींचे आवाज कर्कश असतात आणि काहींचे आवाज मंजूळ असतात. लता मंगेशकर यांची गाणी तुम्ही अनुभवलेली आहे, ऐकलेली आहे. त्यांचा आवाज कसा आहे? मंजूळ आहे. परंतु जर एखादा नवीन माणूस गायला लागला त्या चालीमध्ये तर त्याचा आवाज कसा येईल? मंजूळ येईलच असं काही सांगता येत नाही. अशा वेळेस म्हणतात त्याचा आवाज कर्कश आला. म्हणजे मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मंजूळ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर झालं. पुढे पाहू आपण वैध. वैध या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द पर्याय दिलेले आहेत तिथं 4. वैध त्यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे विश्रांती, निराश, अवैध आणि वहीम. मग या ठिकाणी वैध या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अवैध. पुढील प्रश्न आपण पाहूया मंजूळ. मंजूळ या शब्दासाठीचा विरुद्धार्थी शब्दाचे पर्याय दिलेले आहेत नाजूक, गोड, कर्कश आणि मऊ. यामध्ये मंजूळचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्कश. विरुद्धार्थी शब्द आहे बक्षीस. असे काही वेगवेगळे शब्द आहेत सरावासाठी. आता आपण मागील प्रश्नपत्रिका आहेत. आता तुम्हाला अभ्यासासाठी अनुभवासाठी अनेक या ठिकाणी प्रश्न स्क्रीनवर दिसत असतील, त्याचा तुम्ही घरी सराव करायचा आहे. मागील काही वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मुख्य परीक्षेच्या त्यांचे स्वरूप कसं असतं, कसे प्रश्न विचारले जातात याविषयी आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहा. खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा पर्याय ओळखा. इसवी सन 2017 सालची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा पर्याय ओळखा. मग शब्द कोणता दिलेला आहे? शब्द दिलेला आहे मंजूळ आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत नाजूक, गोड, कर्कश आणि मऊ. आता तुम्ही शोधायचे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल आणि कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.
प्रयत्न करा. हा, छान. हा, उसाचं उत्तर बरोबर आहे. गणेश पण छान उत्तर देतोय. ओके, छान. या ठिकाणी मंजूळ हा शब्द आहे आणि या मंजूळ शब्दाचा काय करायचं आपल्याला, विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे. आपण आता जे सरावासाठी शब्द घेतले होते त्यामध्ये पण हा शब्द येऊन गेलेला आहे. मंजूळ एखाद्याचा आवाज मंजूळ असतो, त्याच्या विरुद्ध एखाद्याचा आवाज कसा असतो, कर्कश असतो. या ठिकाणी पहा स्क्रीनवर तुम्हाला तो स्पष्टपणे दिसत आहे. आपण स्क्रीनवर हे पहा, मंजूळ. या मंजूळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा जो पर्याय आहे तो आहे कर्कश. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ला आपण गोल करायचा आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. 2018 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. या शब्दासाठी आपण वर प्रश्न पाहिला, खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा पर्याय ओळखा. मग शिक्षा या शब्दासाठी विरुद्धार्थी काय शब्द येईल, करा, कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. हा, छान. ओके, अतिशय समर्पक असं उत्तर नोंदवायचं, त्या ठिकाणी तो पर्याय नोंदवायचा. बरोबर आहे. बरेच विद्यार्थी चांगला प्रयत्न करत आहेत. पहा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. हा, छान. हा, बरेच जणांची उत्तर योग्य येत आहेत. पहा, बरोबर आहे. हा, पहा आता शिक्षा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द प्रगती होईल का, पाहू आपण. या ठिकाणी स्क्रीनवर पहा, शिक्षा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द प्रगती होणार नाही. कृपा हे तर होणारच नाही. प्रशंसा होणार नाही. मग त्यासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता असेल, बक्षीस. एखाद्याला बक्षीस देणं हा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द असेल. पुढील शब्द आता आपण घेऊया. खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसणारा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायचं आहे. शोधा. हा, छान प्रयत्न चाललेत. प्रश्न काय आहे आपला, खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसणारा पर्याय. आता पहा, यश अपयश विरुद्धार्थी शब्द आहेत. पाहू आपण या ठिकाणी. यश अपयश विरुद्धार्थी शब्द आहेत. तेज निस्तेज हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत. स्वातंत्र्य पारतंत्र्य हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत. आपला प्रश्न काय आहे की विरुद्धार्थी शब्द नसणारा पर्याय आणि त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे, रंगवायचं आहे. मग तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, काळजी चिंता. ठीक आहे. प्रश्न आहे, निरुत्साह शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. निरुत्साह त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे. पहा, विचार करा, कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. हा, छान.
बरेचसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. रमेश, चैताली, शुभांगी, गणेश, सर्वांचे उत्तर ओके. काय पहा या ठिकाणी निरुत्साह शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचंय. निरुत्साह आता त्याचा विरुद्धार्थी शब्द पाहू आपण. कंटाळा होईल का? नाही होणार. थकवा होणार नाही. आनंद होणार नाही. तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय झाला? एखादी गोष्ट पटकन करणे, त्यासाठी आतन करणे, यासाठी हुरूप हा शब्द आहे. म्हणजेच निरुत्साह यासाठी जो विरुद्धार्थी शब्द आहे तो हुरूप आहे. या ठिकाणी आपण मागील काही वर्षामध्ये जे प्रश्न आलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे. तुम्हाला आणखी सरावासाठी प्रश्न आहेत ते तुम्ही तुम्हाला संदर्भ साहित्यातून उपलब्ध करून घेऊ शकता आणि त्याचा भरपूर सराव करू शकता. नमुना दाखल या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण प्रश्न आहेत. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील. या ठिकाणी स्क्रीनवर लक्ष द्या. 4 पर्याय दिलेले असतील. ते पर्याय तुम्ही पाहिजे. तुमचा निर्णय हा तुम्ही व्यवस्थित घ्यायचा आणि तो पर्याय रंगवायचा. या ठिकाणी स्क्रीनवर पहा काही शब्द आहेत. पहा समोर दिसत आहेत. त्यातील थोडेसे काही शब्दांवर आपण आता नजर मारणार आहोत. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा आपण आता या ठिकाणी याचा सराव घेणार नाहीयेत. फक्त तुम्हाला एक संकल्पना यावी. प्रश्नांचं स्वरूप कसं असतंय, परीक्षेला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, यासाठी हे नमुना प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा योग, संधी, लालसा, इच्छा, विषाद, शेत, ज्ञात, अज्ञात. आता याच्यामध्ये पहिल्या प्रश्नातील पहिला पर्याय पहा. योग, संधी, विरुद्धार्थी शब्द होणार नाही. लालसा, इच्छा हे पण होणार नाही. विषाद, शेत हे पण जाणवत नाही. मग विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती असेल? ज्ञात, अज्ञात ही जी जोडी आहे ती विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्या ठिकाणी योग्य राहील. दुसरा प्रश्न पाहू आपण. रीता, ओतप्रोत, दंभ, ढोंग, गुड, गुप्त, खर्च आणि वेळ याच्यामध्ये योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती दिसेल पाहू आपण. दंभ आणि ढोंग होऊ शकत नाही. खर्च, व्यय हे समानार्थी शब्द वाटतात. गुड, गुप्त हे समानार्थी शब्द वाटतात. आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी पाहिजे आहे. मग या ठिकाणी रीता म्हणजे रिकामा आणि रीता आणि रिकामा आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द ओतप्रोत म्हणजे भरून पुरलेला, भरपूर असणारा, ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी होऊ शकते. पुढचा प्रश्न आपण पाहूया. त्यातील पर्याय पहा. प्रकाश, उजेड, चर्जर, तीन, उधळ्या, कंजूस आणि ददात, उणीव. आता या ठिकाणी प्रकाश आणि उजेड सारखे शब्द आहेत. विरुद्धार्थी शब्द होऊ शकत नाहीत. चर्जर, तीन हे पण विरुद्धार्थी शब्द नाहीत. मग या ठिकाणी जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 पहा. उधळ्या आणि कंजूस, जो नुसती उधळण करतो अशाला उधळ्या म्हणतात. आणि जो खूपच कटपणा करतो, कुठं खर्च करत नाही, अशाला काय म्हणतात? कंजूस असं म्हणतात. म्हणून ही जी जोडी आहे उधळ्या आणि कंजूस म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी योग्य असेल. पुढे पाहू आपण. 3 अशक्त. स्क्रीनवर या ठिकाणी समोर तुम्हाला दिसत आहे पर्याय आहेत त्याचे. आपण समोर पाहूया. पहिला जो या ठिकाणी पर्याय दिसतोय 3
अशक्त, विरुद्धार्थी वाटत नाहीत. दोष, सदोष, हे पण विरुद्धार्थी वाटत नाहीत. वजन, भार, हे पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीये. मग या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती स्पष्ट जाणवते? दोष, निर्दोष, ही परफेक्ट विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ मला सांगावं लागेल. पुढे पाहू आपण. उंच, सखल, 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पाहू आपण. उंच, सखल, खोल, अथांग, आठवण, स्मरण, शेवट, अंत. या 4 पर्यायामध्ये आठवण, स्मरण, विरुद्धार्थी शब्दाची जोडी होऊ शकत नाही. शेवट, अंत, ही पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी होऊ शकत नाही. खोल, अथांग, ही पण होऊ शकत नाही. तर उंच आणि सखल ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी होऊ शकते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1चं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवा लागेल. या प्रश्नामध्ये 5व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. भांडण, तंटा, मोड, तोड, संगत, सोबत, उद्योगी आणि आळशी. पहा या ठिकाणी आपण 4ही पर्याय पाहूयात. भांडण, तंटा, भांडण, तंटा हा पर्याय होऊ शकत नाही. भांडण, तंटा, संगत, सोबत हा पण पर्याय होणार नाही. विरुद्धार्थी शब्दाचा मोडतोड हा पण पर्याय होणार नाही. उद्योगी आणि आळशी, उद्योगी आणि आळशी हा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय होईल. या ठिकाणी सरावासाठी भरपूर काही प्रश्न आहेत आपल्याकडे. स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहा, हे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आहेत. शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया आता. 4 पर्याय आहेत. बेढप, ओबडधोबड, धागा, दोरा, चढ, उतार, मान, पान. या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं, बेढप, ओबडधोबड विरुद्धार्थी शब्दाची जोडी होऊ शकत नाही. धागा, दोरा होणार नाही. मान, पान होणार नाही. तर चढ आणि उतार, चढ उतार ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी होईल. या ठिकाणी आजच्या तासिकेला पहा, आपण सुरुवातीला काही जे विरुद्धार्थी शब्द आहेत, या विरुद्धार्थी शब्दांचा सराव घेतला, त्याचं वाचन घेतलं, त्याचं स्पष्टीकरण घेतलं. त्यानंतर परीक्षेला विविध स्वरूपात कसे प्रश्न विचारले जातात त्याचा पण सराव घेतला. आणि सर्वात शेवटी आपण ज्या मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव घेतला. आणि पुन्हा तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न या ठिकाणी दाखवण्यात आले. आजच्या तासिकेमध्ये आणि कालच्याही तासिकेमध्ये मी तुम्हाला प्रकर्षाने सांगितलं की या शब्दांचा तुम्हाला भरपूर असा सराव करावा लागेल. सराव केल्याशिवाय, वाचन केल्याशिवाय हे शब्द तुमच्या लक्षात राहणार नाहीत. मिशन आरंभ जिल्हा परिषद, मिशन आरंभ 2024 जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या या तासिका तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतील. या तासिकेसाठी जिल्हा स्तरावरून सन्माननीय अधिकारी वर्गांचे सर्वांना मार्गदर्शन असते. तसेच आजच्या तासिकेसाठी आमच्या पाथर्डी पंचायत समितीचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी भवार साहेब, त्याचबरोबर अतिशय कर्तव्य दक्ष शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय रामनाथजी कराड साहेब, हे प्रत्येक तासिकेला आवर्जून उपस्थित असतात. अगदी बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा समर्पक विचार करून मुद्देसूदपणे ते स्पष्टीकरण देतात आमच्यासाठी आणि मार्गदर्शन करतात. ते पण या तासिकेला उपस्थित आहेत. आमचे वाकसर असतील, घोगरे सर असतील, सर्व टीम आहे या ठिकाणी. तर या टीमच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती पाथर्डीच्या वतीने या तासिका सध्या आयोजित केल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, या तासिका तुमच्यासाठी आहेत. तुम्ही लक्षपूर्वक ह्या तासिका ऐकून याचा सराव करावा. वर्षभरामध्ये तुम्ही जेवढं काही तुम्हाला स्कॉलरशिपसाठी ज्ञान प्राप्त करता येईल तेवढं प्राप्त करून घ्यायचं आणि यशस्वी व्हा, संपन्न व्हा. ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.